हॅलो फ्रेंड्स, प्रगतीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग आज आपण बनवूयात उपवासाचा डोसा। त्यासाठी इथे मी 2 वाटी वरई घेतले आहे आणि अर्धी वाटी साबुदाणा। तर मग आपण हे आता स्वच्छ धुवून घेऊयात। मस्त मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे 3-4 पाण्याने आणि आता हे आपल्याला रात्रभर भिजत घालायचं आहे। तर तुम्ही बघू शकता आपलं रात्रभर भिजून झालेलं आहे, छान भिजलेलं आहे आपली वरई आणि साबुदाणा। आता यातलं थोडं आपण पाणी काढून घेऊयात आणि मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात। तर आपल्याला छान बारीक बॅटर याचं करायचं आहे। तुम्ही बघू शकता मी मिक्सरमधून फिरवलेलं आहे आणि आपलं बॅटर रेडी आहे। आता मी हे फेटून घेते आहे। तुम्ही छान 2-3 मिनटं मस्त फेटून घ्या, जेणेकरून तुमचं बॅटर छान बनेल, तुमचा डोसा छान बनेल। तर तुम्ही बघू शकता मी एकाच डायरेक्शनमधून ते आपलं बॅटर फेटून घेते आहे, त्याच पद्धतीने तुम्ही करून घ्या। तर मग आपलं इथे बॅटर फेटून झालेलं आहे। आता आपण ठेवूयात हे रात्रभर फर्मेंट व्हायला। तर मग तुम्ही बघू शकता आपलं बॅटर छान झालेलं आहे फर्मेंट। मस्त सेंधा नमक घालते आहे चवीनुसार, जसं तुम्हाला कमी जास्त तुम्ही घालू शकता। मस्त आता आपण डोसा करायला घेऊयात। तर तुम्ही बघू शकता इथे मी 2 पळी बॅटर टाकलेलं आहे डोशामध्ये आणि जसं आपण डोसा बनवतो त्याच पद्धतीने बनवायचा आहे। आणि मी तुम्हाला खरं सांगते, हा डोसा खूप छान बनतो, म्हणजे आपल्याला वाटतच नाही की आपण हे वरईचा डोसा खातो आहे। आणि हा डोसा करून झाल्यानंतर तुम्ही 2 मिनटं झाकण नक्की ठेवा। झाकायला ह्यासाठी सांगते आहे, जर आपण झाकलं नाही तर हे जे वरचं कवर आहे ते ड्राय होतं, ते छान असं ओलसर होत नाही। वरईचा पीठ असल्यामुळे बहुतेक होत असेल। तर तुम्ही बघू शकता मी 2 मिनटं झाकून घेतलेलं आहे आणि वरून तूप लावलेलं आहे, साजूक तूप। तर मग आपण मस्त भाजून घेऊया डोसा आपला आणि छान झाला होता, खूप टेस्टी लागतो हा डोसा, नक्की ट्राय करा। तर तुम्ही बघू शकता आपला डोसा चटणी आणि ते दही घेतलेलं आहे, रेडी आहे मस्त उपवासाचा डोसा। एन्जॉय, नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू।